आता नको म्हणालो या जहिनी शिंगार खेळ 50 रुपये दिले का फक्त गाणं म्हणायचं त्यांच्यावर. त्या बाबासाहेबांची आज जयंती आहे, त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतोय, कारण त्यांच्यामुळेच आपला हा भारत देश सुव्यवस्थित पद्धतीत चाललेला आहे. ठीक आहे. भुवानी गजर केला, गजर काय केला तो त्यांचं त्यांनाच कळलं नाही. फक्त एक विचारायचं आहे गजराच्या माध्यमातून भुवाना, ठीक आहे तुम्ही मला काय ते हवं ते बोला. मग माझा प्रश्न असा आहे, माका जर सारे गम येणार नाही का, आता मोबाईल ठेवतो, सारे गम येणार नाही तर झक मारून माझ्याबरोबर 20 वर्ष 22-25 वर्ष संसार केला तो सांग ना तू. राहता राहिला विषय शिव्यांचा. तुझ्या बाबतीत एक वाक्य आहे, सो चूहे खाके बिल्ली चली हचको. तशी तुझी परिस्थिती आहे लोक्या. आजचं भजन तो मस्त मजेत चाललेलो, पण आजच्या भजनात सत्यानं जर कोणी गेलो असत ना, आज वाढदिवस होता तर त्या हिशोबाने मस्तपैकी मजेत हो का भजन मग सांगसाव कसं. तर आजच्या भजनात म्हणजे वेगळ्या ठिकाणी नेलं असतो, कारण तुझ्याकडे बोलण्यासारखे काय नाही. मी काहीच बोलू नाही तुका ना, सुरुवातीत काही बोलू नाही, मग तू काय बोलू शकत नाही. आणि तू सांगता की कृष्ण म्हणजेच मधुसूदन म्हणजेच काणा, ही बुवा वेगवेगळे प्रत्येकाला त्या देवादिकाला दिलेली नावं आहेत. आता जसं आपण जिजी उपरकर साहेब म्हणजे परशुराम त्यांचं नाव खरं, पण आपण जिजी म्हणतो, पण त्यांचे जे गुण आहेत किंवा काय जो विषय आहे तो त्यांची हिस्ट्री बदलू शकत नाही. तसं श्रीकृष्णाचं आहे बुवा. श्रीकृष्णाने जा काही केलं ना तसं रामायण नाही केलं, रामायण सरळ पद्धतीत केलं. हे अवतार आहेत ना बुवा, आणि त्या अवतारांची माहिती उगीच आपलं खोळ्यासारखं काहीतरी बोलायचा काय उपयोग नाही. ठीक आहे. सध्या एक कोकणावरती जे गाणं चालू आहे खूप छान चाललेलं आहे गाणं. प्रत्येक बुवा गाणं ते घेतात, प्रयत्न करतोय त्याच्यावरतीच जिजींवरती एक कडवं घेणार आहे, त्याच्यामध्ये प्रयत्न केलाय मी. आणि बुवा तुझे जे काही मुद्दे आहेत, तू काय केलं माहितीये, एक तास बडबडलं आणि 5 मिनिटात तुझं गजर आटोपलं. तसं करून उपयोग नाही. तू गजराची माहिती थोडीफार दिली असती तरी चाललं असतं, जेणेकरून तुझं गजर मायबाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचलो असतो. तू सांगताना काय सांगितलं की हा विजय परब बुवांनी लिहिलेला गजर आहे, ह्यो तंतोतंत तुका जुळता. म्हणजे तुझ्या गुरूंबरोबर ज्यांनी बारी घेतलेली ते पण ते समोरचा माणूस पण त्याच पद्धतीत बोलणार होतो म्हणून विजय परबानी. पण विजय परबांचा घेतस इथपर्यंत ठीक आहे, पण आतापर्यंत सुरुवातीची म्युझिक तू विनोद चव्हाण बोची चोरलं. रूपवलीत तू चंदू जाधवाची 3 वर्षात स्वतःच्या नावावर फिरत होतं, आणि आम्ही जेव्हा लोकांच्या निदर्शना घालून दिलं तेव्हा तू माफी मागान परत दुसरं घेऊन लागलं. म्हणून म्हणते तुका की चाटू म्हटले लक्षात. त्याचं कारण काय हा सरडो उगीच बदनाम झालो की रंग बदलता म्हणून, पण माणूस म्हणून रंग बदलण्यात आज पहिला नंबर तुझं लागलो. लोकेभाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, लक्षात घ्या. पाहसयाद्रीचे डोंगर देवाधिकांचं माहेर घर. पाहसयाद्रीचे डोंगर देवाधिकांचं माहेर घर. साक्ष देतो या संगर परशुरामाच्या भूमीत चुंबले
सिंधुदुर्ग शोभे आंबफणसाच्या बागानी कोकणाचा पाया रचला देवदेवतानी राखिला मान दशकाल बदनामी देवा कोकण आपुलक आसा बोल मालवणी विकू नका जमिनी फार नाहीतर होऊ आम्ही जाकर सांगे राजेश जोडून कर होते कडवा ते परोपकारी दिलदार आमचे जीव उपर कर ते परोपकारी साहेबांचे ते शिलेदार बाबांच्या भूमीत जन्मास आले समाज बाबांच्या भूमीत जन्मास आले समाज आशीर्वाद साहेबांचा होता पाठीशी दैव साहेबांच्या रूपात होता माणसातला देव साहेबांच्या आशीर्वाद साहेबांचा होता पाठीशी दैव साहेबांच्या रूपात होता माणसातला देव एकनिष्ठ शिवसैनिक एकनिष्ठ शिवसैनिक कर्तव्याशी प्रामाणिक कर्तव्याशी प्रामाणिक बाळासाहेबांचे ते शिलेदार बाबांच्या भूमीत जन्मास आले आणि बघा जिजीने आतापर्यंत कधी सत्ता करण्याचा लोक धरला नाही म्हणून काय म्हणतो बघा नाही लोभ धरला कधी सत्ता कारणाचा जगला सर्वांसाठी असा वाली गरिबांचा केली लढाई रस्त्यावर केली लढाई रस्त्यावर नेता लढवय्या बेदर नेता
लढवैया भेटर बाळासाहेबांचे ते शिलेदार बाबाच्या भूमीत जन्मासाठी समाज जीव बरकर हे परोपकारी दिलदार आमचे जीव बरकर बाळासाहेबांचे ते शिलेदार बाबांच्या भूमीत जन्माचा एकदा जिजींसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि जमलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांच्या वतीने आम्हा दोन्ही फोनच्या वतीने जिजे आपल्याला हे संपूर्ण पुढचं आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं उदंड आयुष्य आपल्याला लाभो अशी बाबांच्या चरणी प्रार्थना करतोय आणि ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली त्यांच्यासाठी त्यांच्यावर गाणं म्हणून मला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एरवी बक्षीस द्या अगर नका देऊ कुठलीही डबलबाजी माझी आतापर्यंत 20 वर्षात असे दिसणार नाही की जिथे मी बाबासाहेबांचं गाणं म्हटलेलं नाही त्याच्यावरती एक गाणं म्हणतोय कायदा भीमाचा फोटो गांधींचा कायदा भीमाचा फोटो गांधींचा शोभून दिसतो का मोठावर शोभून दिसतो का मोठावर किती शोभला किती शोभला न भाला न बरची ना घाव पाहिजे न भाला न बरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे न भाला न बरची ना घाव पाहिजे नव्या भागीताते शब्दते हसू दे तुझी भीमशक्ती जगाला कळू दे पुण्या गावकीचा दुवा साधला रे आहे भीमुखाचा नवा दाखला रे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी या दोघांवरती एकत्रित गाणी घेतो मग गजराला सुरुवात करतोय आणि त्या गजराच्या माध्यमातून 100% काय आता लोक बरोबर भांडण्यात का अर्थ नाही किंवा त्याच्याबरोबर बोलण्यात पण काय अर्थ राहिलेला नाही. जो माणूस 20 वर्षात संपूर्ण आपला इतिहास विसरलो आणि आज येऊन तुमच्या समोर मोठेपणाची गोष्टी सांगता. ठीक आहे
जाऊ दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना सुद्धा कळाले. मी मगाशी सांगितलं की सोच चुहे खाकर बिल्ली चली हजको, तशी परिस्थिती झाली. करून करून भागलो नी देवपूजेक लागलो. लोके कसली पाना परत, आता काय नाही गावाचं, चोरलेली पाना परत. दोनच राजे इथे गाजले, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या राजावर रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलितांचा राजा महाडभूषित केला. अरे शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती. त्यात भवानी परी भीमाच्या हातले नदी होती. विनादले दोघांच्या नावे कोकणातले दोघ, विनादले दोघांच्या नावे कोकणातले दोघ. एक त्या छत्रपती शिवाजी महाराज की जय भोली. शाल घातले बघ झाला ना. छत्रपती शिवाजी महाराजांचे वाचन कर, म्हणजे स्वराज्याची निर्मिती कशी झाली ती तुझ्या लक्षात येईल. असे हिडूस पिडूस करून नाही झाले. अरे विरोधक सुद्धा त्यांच्यावरती खुश फिदा होते, कारण शाहिस्ते खानाची बोट थापली छाटली लाल महालात. सगळे लोक सैरा वैरा पळून शांत झालं तिथे लाल महालात. आणि तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण येऊन म्हणते, भाईजान मेरी बेटी लापता है, कहीं शिवबा तो नहीं लेके गया. बोट तुटलेली असताना सुद्धा शाहिस्ते खानाला किती आत्मविश्वास होता आपल्या विरोधकाबद्दल, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. आणि तो आपल्या बहिणीला म्हणतोय, चुप मेरे बहन, छत्रपती शिवाजी महाराज किसी की गर्दन उड़ा सकता है, शिवाजी महाराज किसी की उंगलियां काट सकता है, लेकिन गलती से भी किसी की माँ को या किसी को बहन को उठा के नहीं ले जा सकता है. ही छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद होती. आणि त्यांच्यात मातीतून जन्मातील हे असले मावळे तुसके खोटे शाली घालणारे, हे शायनिंगची शाल घालणारे लक्षात ठेवा. आता कसं काय करता, पण त्याची फालतूगिरीचा एखादं चांगलं कार्यक्रम असलो की सत्यानाच करायचो कार्यक्रमाचो. अरे तुझी हिंमत आता माझ्यावर बोल ना, तुका ह्या येणार नाही, तुका काय येणार नाही, माका बिजागी माका काय येतं त्याच्यासाठी तुम्ही विदागी दिलात ना. तुझं काय मी देण्याकारी होय, माझं 13 मात्राचं म्हण माझं. आणि इकडे बघ, त्या पमगमाच्या सुरुवातीच्या नोटेशनच्या बाबतीत जाऊ नको. 16 मात्राच्या तुका आधी मात्रा समजतात का बघ. त्याच्यातलं मधलं पोच किती मात्राचा होतो बघ. 4 मात्राचा पोच होतो, 2 मात्राचा मी का कमी केलो आणि मग त्या हिशोबाने घेतलो. 16 मात्रा वाजणारे सगळे तसेच वाजतात.
बेअक्कल सारख्या काहीतरी बोला नको तुझ्याजवळ हक्क पक्वाची आणि तबलची त्यांचा विचार काय विषय तो काहीतरी अडवण्यासारख्या मला लाज वाटतं विजय परब तू काय 150 विद्यार्थ्यांमध्ये मी एक नंबर तुझा तोंड बघतात काय बघा ते विजय परब आणि मग सांग या युट्यूबच्या माध्यमातून बोलतोय तुझा तोंड बघतात काय बघ विजय परब आधी कारण तुझ्यावर को गर्विष्ठ कोण नाही तो विजय परवार जो ना केदार कदम हा ना केदार कदम त्याचा भजन केव्हा तरी ऐक म्हणजे तू खय असेल तो समजात तुका मला काय तुझी इज्जत काढून घेणार नाही का 2 मिनिटात पण ह्यो वेळ ना आज जिजीने डबल बारीचा सामना ठेवला नाही तर ऑर्केस्ट्रा ठेवले नसतो हैसून त्या शेवटच्या गल्लीपर्यंत तुका एक माणसात उभे राहावा मिळाला नसतो पण आपल्या कार्यक्रमाबाबत नामस्मरण हो लोकांची रात्र चांगली जावं ह्यो उद्देश आहे ना बिदागी किती मला एवढे पाहिजे सांगत कोण तो धरला लागतं मग किती सांगलं तुझी मी एवढा कार्यक्रम करून गेलोय मी 25 वर्ष भजन करतोय आणि आम्ही गोट्या खेळतोय इथे येऊन अरे काय बोलतो त्याचा अर्थ का बुवा तू चांगलं बोल ना जरा श्रीकृष्ण तुका माहित आहे का श्रीकृष्ण तुका राम तरी माहिती आहे का रे हडे बघ तुका राम नाही पाम कोणी पैसे दिले काय बोमाटलो मंगलाष्टका म्हणा का छे बोमाट 4-5 ठरलेली गाणी आणि त्याचे ते सेटिंगची बक्षिसं असतात कोणतरी लोक काय हे 100 रुपये हा मंगलाष्टक हे 100 रुपये ह्याचा आता हे असले सगळे खेळ नाही आमका चालत चल नाही तो शाल घातल्या ना ती त्या हिशोबात तो खराब बाबा दिसता तो त्याला खूप जण अयो माझं म्हणण्यात लोक तुमका खराब बाबा म्हणतात लोक मग तुम्ही ती शाल घालण्याच्या विद्वत्तेचे आपण आहोत का ते खलात बाबा कोट घालून कामा काढल्या लोकांची तू शाल घालून घालशील तर माझा कान काय असता मनात पट्टा तसा असता मी सांगतो ना मी की भ म्हणजे भय रहित ग म्हणजे गर्व रहित आणि वा म्हणजे वासना रहित आपण ते माणूस म्हणून आपण पाहू शकतो का हे विषय तुमचा विषय घ्या ना आपण माणूस म्हणून आपण समाजात वावरतो ना ह्या कलियुगात हे गुण कोण पाहू शकतो का वा म्हणजे वासना रहित अरे आपल्या वाडीत पूजा असली तर आपल्या पट्टा शेजारीची बायको जीन्स पॅन्ट वर येऊ गई माझी बायको नऊवारीत जाऊ गई ह्या मताचे आपण असणारे गो आपण शाल घालून शाळेने गो हे विषय आपण बाजारात गेलो घरवाले बरोबर तर साधारण समोरून एखादी सुंदर स्त्री जशी ढेकल्यासारखी मान फिरवतात आणि शाली किती घालतात शाल कोणी घालावी पथ्य पाळणाऱ्या शाल घालू गई पथ्य पाळू शकतो काय नाही पाळू शकत आम्ही काय त्या भगवाच्या विरोधात आहोत का पण आपण त्या विद्वत्तेचे नाही माका मी समजत नाही विद्वत्ता त्या विद्वत्तेचं मी नाही ते सगळे पाळत करू मग आम्ही काय पाकिस्तान असून येऊ नाही हो आम्ही पण हिंदू आहोत म्हणून रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगतात एक शब्द सांगा ना नका ठीक आहे लोके बोलते फॅन इथे प्रेम करणारे लोक एक शब्द सांगा त्यांनी देवाबद्दल किती सांगितले किंबहुना त्या देवावर संशय घेतलेले ना मग झक्कर तू रामकृष्ण हरी म्हणता तुका जे अवतार माहिती आहेत का सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग नाहीतर मग रामनवमी आणि जन्माष्टमीचे सण हे केले गेले नसते ना बुवा एकच असते आणि तो असो कसो हे असो कसो तो हे काय करतो घरात जातो का होतं जा ना तू घरात बाकी तुझं काय काम नाही आता तुझी बिरागी पाकिट भरलेला 1000 रुपये कमी भरा त्याचे कसलो जेवलो हॉटेल उगीच उचितला लागलो हो मला चपात्या ना मला अरबी वाटला लिमिट हा तिच्या तरी 4 चौकात जाताना तरी व्यवस्थित हो बघा तुमका आता समजा मला चपात्या मऊ झाल्यात पण बाकीच्या का जेवण नाही उशिरा गेले त्यांना ह्या इतकं चपात्या खाल्या नाही माणसात मला काढू नको पण काढूचा लागता तरी पण बघा मराठ टेकलो किती आहे लोकांबद्दल घाण बरा काय त्याच्या पोटात नाही को खिचो बुवा असू दे सिंधुदुर्गात असो एक तरी बुवा दाखवा की ह्याच्या बरोबर लोक्याचा पटला तो दुसऱ्यातच कमी मांडणार बस मी परशुराम भाऊचा वारसदार आहे मी असं आहे मी तसं आहे ह्याच्या पलीकडे त्याचा काही नाही आहे ते तो आवाज चांगला बघा आता मागा सांगता काय अध्यात्माचा भाषा स्वयंघोषित मग ह्यो पण पहाडी आवाजाचा भाषा स्वयंघोषित हा तुझ्यापासून पाठी लाव पाठी तुझी मी स्वयंघोषित पहाड कसलो पहाडी आवाज करणार तो उद्या तुमका आता 6 महिने कोकिळा फी दिसायची नाही कावळो पण दिसतो नाही आजूबाजू तुमका केली आहे सर्व पित्री अमोशीशिवाय काय लोक आहे तो कसलो अभ्यास करतो 12वीत 3दा नापास ह्याच्यासाठी मी गेलो असतो तो शाळेत कधी येणार गेलं शाळेत कळी सांगा
पाचवी पासून ह्याचे कळीशिवाय विषय काय नाही. साधी मुलगा एखादा बाजूला बसलो त्यानं असं केलं काय ह्यो बाई काय बाई नो ह्यो बघा लिहताना हलवता असा मालवणी भाषा बाई नो ह्यो बघा लिहताना हलवता बाईकडे कंप्लेंट करी. 12वी 3दा नापास केले नाही का. शाळेत जाऊ घ्या वेळेवर. आपण को बोलताना सुद्धा विचार करू. तुम्ही आता मला एक सांगा ना, किती म्हणजे मागा मी त्याचा मित्र असायचो होतो, पण किती लेवलला बोल तुका सा येणार तुका रे येणार मी म्हणते नाही येणार, तरी पण माका लोक बोलवतात ना. 25 वर्ष मार्केटमधून कमी आहे काय गुंडू सावून नाव किंवा त्याचं तरी कमी असं मी म्हणतो काय. हे का कोणी मार्केट म्हणून आणलं तो विचार करणं आधी. तू देवात मानित नाही, तुझ्या गणपतीत मानित नाही, तुझ्या आईक मानत असेल ना तर सांग तुका संपूर्ण फिरवलो कोणी पहिलो तर तू सांग. मध्ये बोला नको तोंडात मारीन. मागाशी झालं माका बोलायचं नाही. माका ताक विचारतो होता आणि माका एका बोलतो करतो होतो. माझा उद्देश काय नाही, फिरवल्याने कोणी तो विषय नाही, पण हे मध्ये बोलता का बोलतो होतो माका. मी तुका अजून फोडका हे बघ तुका असं फोड काय ना हे तो कसला अभ्यास करता रे तू. काय लिहता कर्म लिहता ते का राम कोणतो माहिती नाही तुका, कृष्ण कोणतो तुका भीम माहिती आहे भीम. हे इकडे बघ तुका श्रीखंडी माहितीये का. भीम जाऊ दे, श्रीखंडी माहितीये का सांग. माईक चालू करून सांग ना. मग अशी मात्रेचा मोठेपणा सांगतो ना. श्रीखंडी महाभारतात कोण होतो सांग. सांग तुका मी आजची सगळी बिदागी देते. आठ किती जी हजार ती सगळी बिदागी मी तुका देते. श्रीखंडी कोण होतो तो माईक ओपन करून सांग. नाही ना, प्रत्येकाच्या बुडाखाली तोच अंधार असता. चल देव काय काय सांगत. हा या कानातला 75 रुपये ठीक आहे ना, मान्य आहे माका चांगला दिसता म्हणून घालतोय. तुझा हात वर करून दाखव ना. देवच के करून आम्ही डबल वाली केलो नाही. दाखव हात वर करून लोकांना समजाने. हा तो 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 याच्यात शिरा मार त्याच्या तो हात वर कर. शिरा मार तो हात वर करतो तू प्रत्येक टायमात. म्हणूनच 12वी 3दा नापास झालोस तू. हा गजर तुला तंतोतंत जुळेल. काय तंतोतंत काय लावलं तंतोतंत. स्वतः त्या जिजींवर गाणं म्हटलं अरे हीच चाल काल शरम नाही वाटत. घराकडे बघून यायचं ना. कोणीतरी 4 वेळी लिहून दिलं हाडायचं चल झालो गजर झालो. जिजीलो हा वाढदिवस आहे मी एक वागतो चाल तू का समजा ना खयची आधी कोणी लिहून दिली ती. त्याच्या म्हणून सांगितले कॉपी करणाऱ्याची इतिहासात महत्व नाही. तू अभ्यास कर घराकडे आधी. ऐते कसले कर्माचे अभ्यास करत. मी म्हणतोय इकडे बघ लोक हाडे बघ तुका तुझ्या औषधी शपथ हाडे बघ. बघितलं तर ऐक मानता काय नाही तो. नाही औषध कोण मानणार नाही तो. तात्मा काय सिद्ध करून देवतो होता ठीक आहे. बालूच्या घराला धनगर वाड्याला नवरदेव होऊनी सजला. नवरदेव होऊनी सजला. बालूबाईसाठी वेगावला खंडोबा विधुरी करून राहिला. तुमसाठी वेगावला खंडोबा विधुरी करून आला. बालूबाईसाठी वेगावला खंडोबा विधुरी करून आला. हरी नाम उच्चारले जाणे तो काळ आठवणीत राहिला. तो काळ आठवणीत राहिला. आला जमाना माणूस भैयामध्ये सुटला गेला. कलियुगात माणूस हरिनाम विसरून गेलेला आहे. या कलियुगात पूर्वी चालायचं मागच्या जन्मी केलं तर या जन्मात फेडायचं. आता तसं नाही. तुम्ही या जन्मात केलं ते कर्म तुम्हाला या जन्मातच फेडल्याशिवाय तुम्हाला मृत्यू येणार नाही. लक्षात घ्या. म्हणून एखाद्याचं चांगलं करता आलं नाही तरी ते करू नका, पण दुसऱ्याबद्दल वाईट चिंतू नका. हे कर्माचे भोग आपल्याला फेडावेच लागतात आणि हा कर्म लोक आपस फेडतात. मांडव्य ऋषींनी
खेळता खेळता एक काय तो चतकोर असतो ना, म्हणजे तो पक्षी दाढीवर म्हणतो त्याबरोबर दाढीवर पक्षी असतो तो. आपण शाळेत ते का असताना दोरो त्याका बांधून सोडू, त्या मांडव्य ऋषींना काटो घातल्याने त्याच्या मागच्या बाजू, त्या मांडव्य ऋषींच्या मागच्या बाजून सोडू घुसलो इतकं त्या मांडव्य ऋषींका. आता ह्याका कोणते माहिती नाही, पण तुमका माहिती आहे कर्म भोगूचा लागला. महाभारताच्या युद्धात त्या भीष्माक सुद्धा बाणावरती झोपाचा लागला, कारण तो चाललो असताना त्याच्या वाटेत एक सरडो इलो किंवा साप इलो, त्याका बाणान म्हणजे त्याच्यावरून रथ जायत, त्याका बाणान उचलल्याने बाजूत टाकल्यान तो निवडुंगाच्या झाडावर पडलो, त्याच्या अंगात काटे घुसले, त्यांना शाप दिले तू मरताना सुद्धा असे मरण यातना भोगशील. म्हणून भीष्माक सुद्धा अर्जुनाच्या ते बाण मारल्या ना, त्या बाणावरती शैलीवरती झोपाचा लागला. लक्षात घ्या, ते भीष्मासारखे श्रीकृष्ण सुटलो नाही त्याच्यात, प्रभू राम सुटले नाही. लक्षात घ्या. तर ह्यो मी सुटलेलो होता तेव्हाचा, तर ह्या जन्मात केलं तर पुढच्या जन्मात फेडू घ्यावा. आता तसं नाही, ह्या जन्मात केला तर तुमका ह्या जन्मात फेडूचा लागता. म्हणून सांगतोय, या जन्मात तुमका, या जगात कलियुगात तुमका जन्मात यायचा असला तरी 1 लाख रुपये खर्च केल्याशिवाय आपणाक माणसाचा जन्म मिळू शकत नाही. आणि 1 लाख रुपये खर्च केल्याशिवाय म्हाताऱ्याक व्हेंटिलेटर लावल्याशिवाय म्हातारो मारणार नाही. आहे का इझिली कोणा मूल होता का नाही होणार, प्रत्येकाक ऍडमिट करूची लागतं, बायको आणि सिझरिंग करून मुलाक जन्म देऊच लागता. लाख रुपये म्हणून म्हणतात की मराठी लगीन नाही केलं असते तर भारताला. आपली लोकसंख्या कमी कशाने झाली? पूर्वी 10-15 एकाक होती, आता एकाक जन्म दिल्यानंतर लाख रुपये खर्च, 10 वर्ष लाख रुपयाच्या बापाशी फेडून देतो, तर दुसऱ्याच्या भानगडीत पडताच की तो दुसऱ्याच्या भानगडीत पडणार नाही. माजी सभापती महेश गुरव आणि आशियाचे सरपंच, सध्याचे सरपंच महेश गुरव यांच्याकडून, ते माझे मार्गदर्शक सुद्धा आहेत, यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमोल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतो. तबला विशारद, तबल्यामध्ये जे विशारद आहेत ते सन्माननीय सत्यवान कदम यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय आणि स्वीकार करतोय. त्याने मला सांगितलं की म्हणजे तुम्ही ऐकताय, काही लोक गेले जाऊ दे, कारण त्याचा उलगडा व्हायला पाहिजे. तो म्हणालो की कृष्ण समजा कठीण कसो आणि राम सोपो. कृष्ण कठीण का, तर महाभारताच्या युद्धात असो युद्ध तिथे इलो, त्याला श्रीकृष्ण, त्याला हिस्ट्री माहिती होती श्रीकृष्णात त्याची संपूर्ण. त्या श्रीकृष्णाने त्याला विचारलं की तू कोणाची बाजू घेणार, तर त्याने सांगितलं ज्याची कमकुवत बाजू त्याची मी बाजू घेणार आणि महाभारताचं युद्ध लढणार. श्रीकृष्णाक माहिती होता हो कमकुवत बाजू म्हणजे कौरवांची घेतलो, आणि महाभारताचा युद्ध 3 बाणात संपवण्याची ताकद होती. श्रीकृष्णाने काय केल्याने ब्राह्मणाचं रूप घेतले आणि त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो माका भिक्षा दे म्हणून. त्याने विचारलं काय हव्या, तर म्हणालो तुझ्याकडचे माका 3 बाण हवे. श्रीकृष्णाने तो कोण होतो माहितीये, बर्बरिक ते 3 बाण घेतले आणि त्यांना विचारले की तुका अजून काय व्हायचं, म्हणालो तुझं माका मुंडक्या व्हाय म्हणून सांगितलं श्रीकृष्णाने. म्हणजे श्रीकृष्णाक श्रीकृष्णाने सांगितलं की तुझं माका मुंडक्या व्हाय म्हणून. त्याचा मुंडक्या कापल्यान धडा वेगळा केला का, तर याला मी आता बाजूला नाही केला तर महाभारताच्या युद्धाचा रिझल्ट वेगळीकडे जातो, अर्जुनाक जिंकवतो होतो. म्हणून त्याचा मुंडक्या ना एका काठीवरती असं लटकवून ठेवल्याने त्याला सांगले महाभारताचं युद्ध माका म्हणजे माझं शेवट होईपर्यंत माका बघूच व्हावं. म्हणून श्रीकृष्णाने तिथे लटकून ठेवले. तो कोण माहितीये, खाटूश्याम, बर्बरीचं डोकं त्या अडकून ठेवले त्याला. आणि महाभारताचं युद्धाचं रिझल्ट वेगळीकडे लागलो. लक्षात घ्या. नाहीतर श्रीकृष्ण म्हणजे महाभारताचं युद्ध पांडव कसे जाऊ शकले असते, केव्हा झाले असते. भीमाक त्या आंधळ्यात बोलवले, धृतराष्ट्रात बोलवले की माका 5 पांडवांना भेटायची इच्छा, आणि 100 कौरवांपैकी 100च्या 100 ठार कोणी मारले तर भीमान मारले. ह्या त्या माहिती होता कोणा, धृतराष्ट्रात. पुतण्यांना भेटाक बोलवले, सगळे धर्म अर्जुन नकुल सहदेव भेटले. आणि भीम जेव्हा भेटायला जात होतो तेव्हा श्रीकृष्णाने त्याला खुणवले, कारण तो पट्टी बांधून
सो म्हणालो थांब इथे थांब, कारण त्याला माहिती होतं मिठी मारल्यानंतर मिठीत त्याच्यात ताकद होती, या भीमात सुद्धा संपवून टाकतो लोक. म्हणून श्रीकृष्णाने एक लोखंडाचं पुतळं म्हणून तयार ठेवलेलं होतं भीमाच्या आकाराचं. त्याला थांबवून सांगितलं, भीमात बाजूत केल्याने लोखंडाचं पुतळं त्याच्या समोर ठेवल्यानंतर लोखंडाच्या पुतळ्यात ये भीमा म्हणून त्या आणि धृतराष्ट्रात मिठी मारल्यांना त्याचं पण पाणी करून टाकल्याने इतकी त्याच्या मिठीत ताकद होती. ती ओळखण्याची ताकद त्या श्रीकृष्णाची होती. म्हणून श्रीकृष्ण ओळखणं कठीण आहे. ह्या मी मायबाप प्रेक्षक सांगितलं. ह्या असले मूर्ख अतरट लोक आहे, यांका समजणार नाही की श्रीकृष्ण कोण, राम कोण आणि हरी कोण. म्हणून जनार्दन स्वामींनी सांगितले की सर्पासी पाजिता दूध पुढे राहे तू सावध. मी त्याच्याबद्दल सुरुवाती काहीच बोलत नाही, म्हणजे एक गोड गाव त्याचा गायलंय, पण सर्पात दूध पाजणाऱ्या प्रत्येकात लक्षात ठेवायचा, सर्पाशी पाजिता दूध पुढे राहे तू सावध. येता तया अंगी बळ, येता तया अंगी बळ ओके विषारी गरळ. अंगात बळ येलं ना तर विषारी गरळ ओकतो जसं लोक ओकतात. डोले ऐसा वाटे तुझं, म्हणजे आवाज पहाडी तुका वाटायला लय भारी आहे. डोले ऐसा वाटे तुझं परी टिपतो सावज. काय गुंडू सावंताची कमीपणा करायची, सावज. जनार्दन म्हणे दया धर्म तिथे नको वाया. धर्माची नालस्ती करतो हा माणूस. म्हणून सांगितलंय भोगो घालण्याच्या त्या आपण त्या परिहार्यते आपण ना आहोत का. काय शब्द वापरले, परिहार्यता, त्या परिहार्यते आपण ना आहोत. या प्रत्येकाने जर स्वतःकडे डोकावून बघायला विचार करा. सन्माननीय संजय विखाळे यांच्याकडून माझ्यासाठी हे 300 रुपयाचं पारितोषिक आलेलं स्वागत करतोय आणि या बक्षिसाचा स्वीकार करतो. आता हे पोरगे डबल वारी ते म्हणतात काय म्हणतात आपला भांडतो दोघजण आणि रामायणाच्या महाभारताची गोष्ट माका सांगा. आता जवळजवळ 1 वाजत आला तरी मायबाप प्रेक्षक गेले तरी पण हे जागे असत अजून. ते म्हणजे उद्या परीक्षा नाही तर गुंडुबुवा काय काय, पण त्यांच्या या करता काहीतरी त्यांच्या ठिकाणी म्हणत नको का. आम्ही एवढे असताना आमका आमच्या आजूबाजूच नाही का, चाल झोप घराकडे, 8 वाजता झोप येत आमका. आता आईबाप सुद्धा सुधारलेले आहेत आणि मुलं सुद्धा तेवढी ब्रॉड माइंड झालेली आहे. आम्ही शाळेत असताना 5वी 6वी पर्यंत मुलींची लाईन वेगळी, मुलांची वेगळे. जी अशी परतन बघूची पण हिंमत नव्हती मुलींकडे. आणि आता ह्यांची जोडी ठरलेली आहेत, ह्या तुझा आणि ता माझा. ही परिस्थिती आमच्याकडचा तो विषय वेगळा होतो. जगन्नाथ आजगावकर यांच्याकडून बाळासाहेबांवरती एक गाणं घ्या म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. म्हणून तुम्ही 2 जण जाऊ द्या असं तुमच्यासाठी या गाणं म्हणते बघा. नको छडू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी धरलेला हात. सोड तू कृष्णा जाऊ दे विकण्या लोणी कान्हा रे, जाऊ दे विकण्या लोणी. तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझी थट्टा तुझी मस्करी श्री हरी. रित कान्हा तुझी रे नाही बली, रित कान्हा तुझी रे नाही बली. हे पिंजी बांगडी रडू नको बाळा मी पाण्याला जाते, पाण्याला जाते.
लोण्याचा गोळा तुला खायला देते, खायला देते, परंतु जुनी गाणी आता आशा भोसले आपल्यातून निघून गेल्यात. त्याने एक दोन फक्त गाणी त्यांची आठवण म्हणून घेतोय. त्याच्यापैकी सगळ्यात लहानपणापासून आपण ऐकून आलो गाणं ते आशाताईंचं फेमस गाणं बघा. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा, काळा काळा कापूस पिंजला रे, ढगात सुवारा झुंजला रे, आता तुझे पिंजले काळी फुलो पिसारा गो संगतीन माझ्या तुझी लता, गो संगतीन माझ्या तुझी लता. अशी गाणी आहेत आणि लावणी पण अतिशय सुंदर त्यांच्या नावावरती आहेत बघा. बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग बाई, हो बुगडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला, हो बुगडी माझी सांडली ग रेशमाच्या रेघानी लाल काळा धाग्यानी कर्नाटकी कशी गाणी हातला काना माझ्या साडीला. रेशमाच्या रेघानी लाल काळा धाग्यानी, रेशमाच्या रेघानी लाल काळा धाग्यानी कर्नाटकी कशी गाणी साडीला, हातला काना माझ्या कर्नाटकी कशी गाणी. अरे यांची आठवण केली तर उद्या सकाळी तू गेल्यानंतर किंवा मी गेल्यानंतर लोक आठवण काढणार ना. एक माझी आठवण काढताना काढतील काहीतरी, म्हणतील काहीतरी वेगळा. तुझं काय 35 वर्षाचं आहे तीच गाणी घेणार. परशुराम भवनचं 13 मात्राचं 14 मात्राचं नोटेशन घेऊन तुझी आठवण करणार लोक. वेगळा कर काहीतरी. सगळ्यांचे पट्टे, सगळ्यांचा अभिमान लक्षात घे. कदमबुवांची पण पट्टी आहे, त्यांचे लोक गातात ना त्यांचं त्यांचा अभिमाना. मी सुताराच्या पट्टीतलो कोणी नाही म्हटलं तुका. आमची विराज बुवांची पट्टी आहे, मला जेवढं जमतं तेवढं घेतो ना त्यांचं. तू सांगतो ना ह्याचा त्याचा कोणतं एक उदाहरण देऊन सांग की ह्या गाणं दुसऱ्या लाईनीतल्या बुवाचं घेतलंय म्हणून. झलक म्हणून आम्ही घेऊ शकतो. हिला लक्षात. पण चंद्रकांत कदम बुवांच्या त्या चंदू जाधवाची रूपावली खपवते नाही माझ्या नावावर, किंवा विनोद चव्हाणची मुजीब स्वतःच्या नावावर नाही खपवणार. तुझा कसा माहिती आहे, साधला तर साधला, नाही तर बोर्डावर नाव राहला. तशी परिस्थिती याची आहे. चोर नंबर 1 भजन क्षेत्रातलं चाटू बुवा. शिवाय तुला पाहिजे वेगळ्या. तू ये खाली ये, तुका दाखवते गाळी कसली असतात ते. तुका ती गाय शिवा आणि गायात फरक समजता. धन्य धन्य तो बाल प्रल्हाद, नित्य नारायण तुकाच. गेला खांबावरी प्रहार, येई नरसिंह अवतार. त्याने प्रल्हादा
तनिले त्याने दानवा करिले हिरण्यकशिपू त्याने फाडला हिरण्यकशिपू त्याने फाडला कलियुगाचा आला जमाना माणूस हरिनाम संगीतला वेळाभरी शेवटचं कडवं घेतो कलियुगाच्या जमान्यात आलंय अंतर माणसात नाती जीव नाही जीव्हाळा नात्यात आली माणुसकी पोत्यात या कलियुगात प्रत्येक जण आपलं स्वार्थ सांभाळतं. लक्षात घ्या, प्रत्येक जण आपल्यामध्ये गुंतलाय. नाती भीती शिल्लक आता काय राहिलेली नाही. 10-15 वर्षापूर्वी फोन तारेने बांधलेले होते, बरोबर ना, हॅलो उचलायचो. आता माणूस फोनाबरोबर बांधलं गेलेलो. नाती टिकवण्यासाठी माणूस माणसाच्या जवळ जात नाही, त्याची बोट नाती टिकवण्यात मग्न आहेत. मगापासून जो मोबाईलवर मेसेज करताना तो नाती टिकवता, पण प्रत्यक्षात त्याचा मेसेज एकामेकाचा विनोद चव्हाणचे मेसेज ते ह्यो नाती टिकवता. हे तसं काय नाही, काय करता बोटाने टिकवता, पण तो समोर इलो ना तर त्याचं तोंड बघणार नाही. ही नातीची परिस्थिती झाली. लक्षात घ्या. त्यामुळे माणूस आता पूर्ण बदललो. बापाचा मुलाचा, आईचा मुलीचा नाती आता राहिलेली नाहीत होईत तितकी. परवा एक माका बापूच गावलो. तो आमचा माझो झिला 4 वर्ष दारू खाता माका माहित नाही. तो म्हटलं तुका कळला केव्हा? तो म्हणता संध्याकाळी कळला. कसा काय? तो म्हणतो तो भुतूर गेलो आणि मी बाहेर गेलो बार मध्ये. तो म्हटलं आता काय करशील त्या तुझं नाहीलाच मी माझं नाहीलाच, बरोबर ना. अशी काय ही सर्वस्वी जबाबदारी आपल्या आई वडिलांनी. बाप बिचारो दिवसभर कमाईच्या दृष्टिकोनातून दिवसभर पैशाच्या माघारी तो बैलासारखं राबत असतात. आईची जबाबदारी आहे ना ती, आपल्या मुलाला घडवणं. या लहान मुलांवर संस्कार चांगले पाहिजेत. भजनाच्या माध्यमातून लोक ऐकायला येतात की बुवा काय बोलतात. लोकांना भांडणाशी इंटरेस्ट नाही. लक्षात घ्या, 5 मिनिटं येतील निघून जातील. पण रामायण महाभारतातली एखादी गोष्ट सांगितली, बरोबरीची आज सांगितली, लोक उद्या चौकशी करतील ही गोष्ट खरी आहे काय. कारण आमच्यापेक्षा तुम्ही मायबाप श्रेष्ठ आहात. लक्षात घ्या, एखादा काय चुकलं ना तर उभं राहून सांगण्याची ताकद असते एखाद्याची. बुवा तुम्ही खोटं सांगताय म्हणून वाचन पाहिजे. यांना आयुष्यात कधी रामायण वाचूक नाही, कधी महाभारत वाचूक नाही. आणि त्या रामावर आणि कृष्णावर संशय घेणारो सिंधुदुर्गातलो एकमेव बुवा. लक्षात ठेवा. त्यामुळे वाचन. रामायण काय शिकवतं? जीवनात काय करावं हे रामायण शिकवतं. महाभारत जीवनात काय करू नये हे महाभारत शिकवतं. आणि जीवन कसं जगावं हे भागवत शिकवतंय. आपणा जवळच्या माणसाची किंमत नाही. मी उद्या मेले ना तर हे तो गजर तयार असतो. लोक 1000 रुपये घेतले म्हण, गुंड्यावर गाणं म्हण, काही बॉम्बटा सुरुवात करतो, बसलो आहे हिला लक्षात. त्यामुळे आणि कलियुगाचा नियमच हा. त्या सिंधुताई सकपा आणि त्यांची माय तिने सांगितलंय, या महाराष्ट्रात जर तुमचं नाव करूचं असाल तर आधी मारायचा लागतं, त्याच्यानंतर तुमचं नाव होता. आपण मेल्ल्या म्हशी 500 दूध म्हण तेव्हापासून दिली जाते. आपण जिवंत असताना कोण बरोबर म्हणणार नाही, बरोबर ना. पण मेल्यानंतर आपण हजारो लाखो रुपये कमवतो ना, लाखो रुपये कमवतोय. आपण जिच्या बरोबर संसार केलाय ना, उद्या मेल्यानंतर ती सुद्धा बायको आपल्या उंबऱ्याच्या बाहेर पडणार नाही. चला घेऊन चला बाहेरच्या. आपले नातेवाईक मित्र परिवार कुठपर्यंत? त्या नदीवरच्या स्मशानात पोचवेपर्यंत. आणि आपण ज्या काही जन्म दिलो ना, आपलं स्वतःचं मुलगो, तो आऊस बापूस मेल्यानंतर ते तो झील कंगडा लावतो आणि घराकडे 7-12 नावावर किंवा फ्लॅट नावावर होतो याची वाट बघतो. लक्षात ठेवा. त्यामुळे कोण नाही कोणचा डाळ भात लोणचा पैसो करून काय नाही. उद्या आपण मेलो ना तर घरातली सांगतली चेडू किंवा झील सांगतो रे माझ्या आबांची काठी राहून या, ती काठी नेऊन जावा. आबांचा चष्मो मैतात चष्मो लावतात, मैतात.
आबांची पानाची चंची रवली ती देतात जाळू, पण आबाचा गटोळा पैशाची वाढला देतील जाळू नाही जाळून देणार. स्मशानात गेल्यानंतर ना आता आम्ही घातला ना 150 रुपयाचा असेल ना तर घराघाटा काढून घेऊन नाही निघाली तो पैत्यान कापतो तो स्मशानात. आणि सोनवणी देवता असताना जी तेव्हा त्याच्या मुठीत देतो सोन्याचं काहीतरी आणि नंतर पाणी घाल आता अंगठ्यात तो सांगतो परत बाबग्या घट धरे नाही तर खाली पाडा, म्हणजे त्याच्यात भुतून पाडला सरणार तर परत गावात चालणार. त्यामुळे कोण नाही कोणचा जेवढे दिवस आपण जगू हसून खेळून लोकांनी जगा, बरोबर ना. चांगले खेळून जगा, दुसऱ्या तो सत्यानाश करून स्वतःचा मोठेपणा कधी सोडावा नाही. लक्षात ठेवा. 4 लोक तुझ्या बाजूचे असतील ना ते म्हणतील वा काय लोके बोल गुंडूपाची नाट मोडले, पण एक तरी असतो लोके बुवा अक्कल नाही म्हणणार. लक्षात घ्या, हिला लक्षात. त्यामुळे ह्या काय नाही आम्ही मेल्यानंतर आमच्या अरे कणकवलीत का थोडे कार्यक्रम केले तू किंवा मी. आमचं दोघांचं सिलेक्शन काय झाला जिजिंका माहिती होतं, दोघांचं सिलेक्शन झाला तर दोन्ही बाजून खुर्ची लागतले आणि लोक थांबतले. ठीक आहे उशीर झाला त्याला काय नाव विलाच तो आपण शेवटी लोक जेवल्याशिवाय येत नाही ना. लोकांका शॉर्टकट मध्ये आता पाहिजे. लक्षात घ्या, लोकांका भांडणाशी विषय काय नंबर असतात उद्या येऊन भांड ना तू माझ्या बरोबर. बघ कसलं दांड वाढून तुका बॅकग्राऊंड तुझा सुचवत येतं बघ. तू काय तर तेली आली तुम्ही तुका समजा झोडले ना तर खडेसून पळा तुका गावात पण नाही. तुला औषध गुंडो करीस तू तो मेलच नाही तो मराठ टेकलस पण सुद्धा गोड लागला नाही. जेव गेलो का गुंडो घरता होतो गुंड होतो पहिलो. आणि तू कोण होतो अडे बघ रे ऐक ना संदीप सँडी ते चिडून म्हटलं बाय दिस का ह्याचा अर्थ सांग काय. सतीदेवी उत्कर्ष मंडळ करंजे सातवशेवाडी स्वामी समर्थांवर गाणं घ्या म्हणून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटची ओळ आहे गजराची समर्थांवर घेतो. नाही जीवाला नात्यात आली भांडुसकी नाती गोती जाती पाती सार विषया टंगती देह भान विसरून गेला देह भान विसरून गेला. बाळासाहेबांवर गाणं घ्या म्हणून एक कडवं त्या बाळासाहेबांवर घेतोय. महाराष्ट्रामध्ये एक जन्मला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर जर कोणाचं नाव आदरणीय आपण घेत असू ना तर ते कैलासवासी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि त्यांचे कडवे सैनिक आहेत जीजी उपरकर, बरोबर ना. गुंडा मुंबई बंद या बॉट वरती गेले मी काही चिप्पा करून सुद्धा नाही. आम्ही मुंबईतच आयुष्य काढलं पहिलं सांगतो ना. ग्रॅज्युएट आहे मी KJ सोमय्या कॉलेजचा, तिथे काढले आयुष्य. आता कोणी झालं मुंबई बंद पाटल्या दर्शन सगळं चालू असतं. आता का होतं महाराष्ट्रामध्ये एक जन्मला शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव शिवाचा छावा बाळ ठाकरे नाव त्याचे कुणा नाही ठावा. बाळ ठाकरे झाला नाही होणार नाही असा मुकानेचा होता. जीवन आपलं करुणे बाबा जय भोरी जय भोरी. जीवन आपलं करुणे बाबा धन्य धन्य झाला. जीवन आपलं करुणे बाबा धन्य धन्य झाला. धन्य धन्य झाला.
बाळ ठाकरे नावले बाळ ठाकरे नावले बाळ ठाकरे नावले बाळ ठाकरे नावले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय भवानी हर हर घराकडे गेलेल्या का पण झोप येता नाही स्वामी तुझ्यामुळे या जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी